समान होऊ दे, तुझ समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. 1962 ते 1963 या काळात एकनाथजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. संघामध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यामुळे ते समाजाच्या विविध स्तरात वावरत होते. प्रतिष्ठितांशी बोलत होते, त्यांचे विचार जाणून घेत होते. ते समाजाचे अभ्यासक होते. त्यांच्यातील आदर्शवाद आणि समोर असलेल्या समस्या यामुळे ते कधीकधी व्याकुळ होत असत. अशा परिस्थितीत त्यांचं चिंतन आणखीनच सखोल झालं. कोणत्याही देशाचे पुनरुत्थान करावयाचे असेल तर त्यातील अर्ध्या जनतेकडे म्हणजे स्त्रियांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशकार्यात हातभार लावण्यासाठी स्त्रिया देखील तेवढ्याच सक्षम असतात. मात्र त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षणही देण्यात यावं हे त्यांचं मत होतं. त्यामुळे महिला कार्यकर्त्या असणं ही आता काळाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं होतं. 1963 हे स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीचं वर्ष असल्याने ती जोमदारपणे साजरी करण्यासाठी देशभर योजना आखल्या जात होत्या. त्याच सुमारास चीनच्या आक्रमणामुळे आणि त्यास तोंड देण्यास भारतीय सैन्याची देशाच्याच अव्यावहारिक धोरणांमुळे तयारी नव्हती. त्यामुळे सैनिक आणि नागरिक यांचं मनोधैर्य खचलेलं होतं. ते उंचावण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांना वाटलं. स्वामीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जो ग्रंथ प्रकाशित करायचा होता त्यासाठी मार्च 1962 त्यांनी कलकत्त्याच्या बेलूर मठात राहून स्वामी विवेकानंदांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास केला. अनेक पुस्तकं समोर असल्याने द्विधा मनस्थिती टाळण्यासाठी त्यांनी त्यासाठी बाकीचे सर्व ग्रंथ बाजूला ठेवून फक्त स्वामी विवेकानंदांच्या समग्र वाङ्मयावरच लक्ष केंद्रित केलं. सखोल अध्ययनासाठी त्यांनी स्वतःला अक्षरशः एका खोलीत बंद करून घेतलं. त्याचं फलित म्हणून जो ग्रंथ निर्माण झाला त्याचं नाव त्यांनी राउझिंग कॉल टू द हिंदू नेशन म्हणजेच हिंदू तेजा जाग रे असं ठेवलं. हे अप्रतिम पुस्तक वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायक ठरलेलं आहे. हे अध्ययन करत असतानाच राष्ट्र पुनरुत्थानासाठी शिवभावे जीवसेवा या मंत्राचा अर्थ त्यांच्या लक्षात आला आणि त्यांच्या मनानं स्वामीजींचे विचार प्रत्यक्ष उतरविण्याचा ध्यास घेतला होता. लवकरच स्वामी विवेकानंद शिला स्मारक समितीच्या निमित्तानं एकनाथजींसमोर तशी संधी आली. कन्याकुमारी येथील समुद्रातील ज्या शिलेवर अर्थात श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंदांना 3 दिवसांच्या ध्यानधारणेनंतर आपल्या जीवित कार्याचा साक्षात्कार झाला, त्या शिलेवर स्वामीजींच्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांचं स्मारक उभं करावं अशी कल्पना तामिळनाडूतील संघाच्या प्रांतप्रचारकांनी मांडली. ही कल्पना कन्याकुमारीतील लोकांनीही उचलून धरली आणि त्यासाठी एक स्थानिक समिती स्थापन करण्यात आली. स्थानिक ख्रिस्ती लोकांना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी त्या कामात खोडा घालण्यासाठी रातोरात त्या शिलेवर क्रॉस प्रस्थापित करून त्या शिलेला सेंट झेवियर्स रॉक असं संबोधायला सुरुवात केली. तत्कालीन तामिळनाडू सरकारनं भक्तवत्सलम तेव्हा मुख्यमंत्री होते, या ताबडतोबीच्या अतिक्रमणाला मान्यताही दिली. एकूणच या प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या कार्यास लोकाश्रय मिळावा म्हणून टप्प्याटप्प्यानं राज्यस्तरावर आणि नंतर अखिल भारतीय स्तरावर या जिल्हास्तरीय समितीचा विस्तार करण्यात आला. समितीचे पहिले अध्यक्ष मन्मथ पद्मनाभन हे होते. शिला स्मारकाशी संबंधित आणि त्याला विरोध करणारे अशा सर्वांनीच ताठर भूमिका घेतल्यानं परिस्थिती आता अवघड होऊन बसली होती. अशातच तामिळनाडूच्या प्रांतप्रचारकांच्या डोळ्यांसमोर ही परिस्थिती हाताळण्यासाठी एकनाथजींचं नाव समोर आलं. शिला स्मारक समितीनं तत्कालीन सरसंघचालक श्री गुरुजींशी याबाबतीत संपर्क साधला. श्री गुरुजींना एकनाथजींचा कल, त्यांची क्षमता ज्ञात होती. याचबरोबर त्यांना आपले आध्यात्मिक गुरु स्वामी अखंडानंद
यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक संधी आहे असं वाटलं, म्हणून त्यांनी एकनाथजींना त्यांच्या संघाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त केलं आणि विवेकानंद शिला स्मारक उभारण्याच्या कार्यात स्वतःला झोकून देण्यास सांगितलं. एकनाथजींनी या सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि इतिहास घडवला. एकनाथजींनी रामकृष्ण मठापासून अनेक संघटनांना एकत्र आणलं. तसंच सर्व विरोधकांचे विरोध विविध पद्धतीनं मोडून काढले आणि सर्वांचं सहकार्य प्राप्त केलं. हे स्मारक सामान्य जनतेला देखील आपलं वाटावं यासाठी त्यांनी लाखो लोकांकडून अगदी 1 रुपयाचं देणगी मूल्यही स्वीकारलं. विवेकानंद शिला स्मारकाची रंजक कथा द स्टोरी ऑफ द विवेकानंद रॉक मेमोरियल या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. शिला स्मारक निर्माण झाल्यावर तिथे स्वामी विवेकानंदांच्या विचारानं प्रेरित होऊन कार्य करणारे जीवनव्रती कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी एक जिवंत स्मारक असावं या विचारातून 7 जानेवारी 1972 रोजी विवेकानंद केंद्र या अध्यात्मप्रेरित संघटनेची स्थापना एकनाथजींनी केली. गेल्याच वर्षी विवेकानंद केंद्रानं आपला सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे. एकनाथजींनी जीवनव्रती कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यास 1973 साली सुरुवात केली, म्हणून 2023 हे वर्ष विवेकानंद केंद्रानं विशेष प्रशिक्षण वर्ष म्हणून साजरं केलं. एकनाथजींनी विवेकानंद केंद्राच्या कामाची योग, शिक्षण, संस्कृती संवर्धन, वेदाभ्यास, नैसर्गिक साधनसंपत्ती विकास, प्रशिक्षण आणि प्रकाशन अशा विविध माध्यमात विभागणी केली. संघानं एकनाथजींसारखे अनेक कर्मयोगी तयार केले, तर एकनाथजींनी विवेकानंद केंद्र निर्माण करून संघाचा तोच वारसा अबाधितरित्या पुढे चालू ठेवला. ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्र कार्याला. ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्र कार्याला. पूर्वनियोजन पूर्णनियोजन, पूर्वनियोजन पूर्णनियोजन, परिपूर्णता कार्याला. ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्र कार्याला. परिसस्पर्श संघाचा तो जीवन झाले सोने. परिसस्पर्श संघाचा तो जीवन झाले सोने. शरीर सुदृढ एकच साधन, शरीर सुदृढ एकच साधन, धर्म सुरक्षित करण्याला. ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्र कार्याला. स्वातंत्र्याची ओढ अनावर, संघटित एकरूपते. स्वातंत्र्याची ओढ अनावर, संघटित एकरूपते. तत्वज्ञान हिंदूंचे पठिले, तत्वज्ञान हिंदूंचे पठिले. स्वधर्म रक्षण कार्याला. ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्र कार्याला. प्रमुख प्रचारक प्रवीण प्रवक्ता, स्त्री सामर्थ्या महती वदे. प्रमुख प्रचारक प्रवीण प्रवक्ता, स्त्री सामर्थ्या महती वदे. नरेंद्रनाथांच्या स्मरणार्थ
नरेंद्रनाथांच्या स्मरणार्थ झटले स्मारक कार्याला, ध्येयपूर्तीचा एकच मंत्र, शुभस्य शीघ्रम कार्याला. हा लेख मला हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा ग्रंथ विवेक प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे. या लेखाच्या लेखिका डॉक्टर अपर्णा लळींकर या आहेत. डॉक्टर अपर्णा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत आणि विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या देखील आहेत. हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, संघाच्या स्वयंसेवकांना, संघ समर्थकांना तसंच समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची सविनय विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.